नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल सोनवणे। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण फार्मसी विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत। तो म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर या परीक्षेची तयारी कशी करावी। जर तुम्ही बी फार्म, एम फार्म किंवा फार्म डी करत असाल आणि जर तुमचं स्वप्न असेल की तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अंतर्गत काम करावं, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। नेमकं ड्रग इन्स्पेक्टर म्हणजे काय, ड्रग इन्स्पेक्टर कोण असतो याबद्दल आपण जाणून घेऊया। महाराष्ट्रात ड्रग इन्स्पेक्टर भरती प्रामुख्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत केली जाते। नियुक्तीनंतर अधिकारी फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ महाराष्ट्र FDA मध्ये काम करत असतात। ड्रग इन्स्पेक्टरची जबाबदाऱ्या कुठल्या आहेत, जसे की औषध उत्पादन कंपन्यांची पडताळणी करणे, मेडिकल स्टोर्स म्हणजे औषध विक्रेती स्टोर्सची किंवा दुकानांची चाचणी करणे, मेडिकल स्टोर्समध्ये असणाऱ्या मेडिसिनची नमुने पडताळणीसाठी पाठवणे आणि फार्मसी प्रॅक्टिस ही ॲज पर ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टनुसार होत आहे की नाही याची पडताळणी करणे। जर ती होत नसेल तर त्यांवर दंडात्मक कारवाई करणे ह्या प्रामुख्याने ड्रग इन्स्पेक्टरच्या प्रमुख जबाबदाऱ्या आहेत। या परीक्षेची पात्रता काय आहे, जर तुमच्याकडे बी फार्मसी, एम फार्मसी, फार्म डी ही पदवी असेल तर निश्चितच तुम्ही ही परीक्षा देऊ शकतात। सोबतच तुमची वयोमर्यादासुद्धा खूप आवश्यक आहे। या परीक्षेसाठी कमीत कमी 18 वर्ष वय आणि जास्तीत जास्त 38 वर्ष वय एलिजिबल आहे। ड्रग इन्स्पेक्टर या परीक्षेचा अभ्यासक्रम आता आपण जाणून घेऊया। जो सिलेबस आहे हा MPSCच्या अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड करून तुम्हाला लक्षात येईल की फार्मसी विषयामध्ये किंवा फार्मसी क्षेत्रात ज्या महत्त्वाचे सब्जेक्ट्स आहेत, जसे की फार्मॅकोलॉजी, फार्मॅकोग्नोसी, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स, फार्मास्युटिक्स अँड फार्मास्युटिकल ॲनालिसिस, सोबतच फार्मास्युटिकल केमिस्ट्री या प्रमुख विषयांचा यामध्ये समावेश आहे। प्रामुख्याने फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स या विषयावर सगळ्यात जास्त भर ड्रग इन्स्पेक्टरच्या परीक्षेत दिली जाते, कारण या विषयामध्ये कायदे आणि लॉज यांचं सगळ्यात जास्त महत्त्व आहे। तर कुठले कायदे आणि कुठले लॉज ह्या विषयात आपण सगळ्यात जास्त अभ्यास करायला पाहिजे, ते म्हणजे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940, ड्रग अँड कॉस्मेटिक रूल्स 1945, फार्मसी ॲक्ट 1948, ड्रग अँड मॅजिक रेमेडीज, ड्रग अँड नार्कोटिक्स ॲक्ट अँड फार्मसी ॲक्ट। सोबतच तुम्हाला GMP अँड GLP याबद्दल माहिती असावी, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस अँड गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस। या परीक्षेसाठी अभ्यास कसा करावा, सर्वात आधी तुम्ही सिलेबस अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड करावा। त्यानंतर तुमचं वेळेचं नियोजन करावं, कुठल्या विषयाला किती वेटेज आहे यानुसार तुम्ही तुमच्या वेळेचं नियोजन करावं। फॉर एक्झाम्पल फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स अँड फार्मॅकोलॉजी या 2 विषयांवर सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात, तर तुम्ही तुमचा अधिक वेळ फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स म्हणजेच लॉज अँड फार्मॅकोलॉजी, ड्रग कसा ॲक्ट करतो बॉडीवर किंवा बॉडी कशी ॲक्ट करते ड्रग्सवर, याबद्दल अभ्यास तुम्ही सगळ्यात जास्त करावा। अभ्यास करताना स्टँडर्ड्स बुकचा वापर म्हणजेच रेफरन्सेस बुक फार्मॅकोलॉजीसाठी आहे KD त्रिपाठी, फार्मास्युटिक्ससाठी आहे गिलमन अँड गुडमन, तसेच फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्ससाठी रेफरन्सेस बुक तुम्हाला वापरायचे असतात। सोबतच मागील 5 ते 10 वर्षांचे प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवावं लागतील। यामधून तुम्हाला लक्षात येते की कुठल्या विषयाला सगळ्यात जास्त वेटेज आहे किंवा कशा प्रकारचे प्रश्न या परीक्षेत विचारले जातात याच्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती मिळते। परीक्षेचे प्रमुख 2 टप्पे असतात। पहिला टप्पा लेखी परीक्षा आणि दुसरा टप्पा मुलाखत। पहिला टप्पा जो असतो लेखी परीक्षेत, यामध्ये फार्मसी विषयाचे सगळे सब्जेक्ट्स जे प्रमुख आहेत, जे मी तुम्हाला प्रिव्हियसली सांगितले, सोबतच कायद्यांचं सखोल नॉलेज। दुसऱ्या टप्प्यामध्ये मुलाखतीत तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज, तुमचं कम्युनिकेशन स्किल आणि आत्मविश्वास या गोष्टींवर खूप जास्त भर द्यायचा आहे। मित्रांनो, ड्रग इन्स्पेक्टर ही एक फक्त नोकरी नाही, तर समाजासाठी तुमची एक जबाबदारी आहे। तुमच्या कामामुळे सुरक्षित आणि दर्जेदार औषधी जनतेपर्यंत पोहोचतात, म्हणून लक्षात ठेवा, सातत्य, योग्य मार्गदर्शन, नियमित सराव आणि तुमच्या स्वतःवरचा आत्मविश्वास
हेच तुम्हाला तुमच्या यशाचं पायरी ठरेल. धन्यवाद.